लग्न समारंभ अटेंड करण्यासाठी सोपी बन हेअरस्टाईल तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा मी दाखवते तसं सेंटर पार्टिशन करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर इयर टू इयर सेक्शन जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं सेपरेट करून घ्यायचंय. सेम पार्टिशन आपण दुसऱ्या साईडला पण करून घेणार आहोत. त्यानंतर बॅक साईडचे सगळे केस व्यवस्थित विंचरून पोनीटेलमध्ये टाय करून घ्यायचे. घरच्या घरी कुठलीही बनची हेअरस्टाईल जेव्हा करायची असेल तेव्हा केसांचं असं पार्टिशन करून घ्यायचं. त्यामुळे स्टायलिंग करायला सोपं जातं. पुढे मी फ्रंट सेक्शनमध्ये असं झिगझॅग पार्टिशन करून घेते. आपल्या आयब्रोच्या आर्कच्या वरच्या पॉईंटपासून पार्टिशन करायला सुरुवात करायची. व्हॉल्यूम जर कमी असेल तर असं झिगझॅग पार्टिशन केल्यावरती भाग जास्त मोठा दिसत नाही. साइड पार्टिशनमुळे ज्या साईडला केस कमी येतात त्या साईडला मी थोडं व्हॉल्यूमसाठी बॅक कॉम्ब करून घेते. मेक शुअर की पुढच्या साईडने तुमचं बॅक कॉम्बिंग दिसणार नाही. नंतर हे सेक्शन थोडं ट्विस्ट करून मागे पोनीटेलच्या बाजूला बॉब पिनने फिक्स करून घ्यायचं. या साईडला व्हॉल्यूम जास्त असल्याने बॅक कॉम्ब करायची गरज नाहीये. ट्विस्ट करून हे सेक्शन सुद्धा बॉब पिनने मागे फिक्स करून घ्यायचं. जर तुमच्या पोनीटेलचा व्हॉल्यूम खूपच कमी असेल, तर तुम्ही असे फ्रिल एक्सटेन्शन्स मार्केटमध्ये मिळतात. तुम्ही ते वापरू शकता. एक्सटेन्शन युपिनमध्ये असं टक करून ते रबर बँडच्या आतमध्ये टक करून फिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक्सटेन्शन आणि आपल्या केसांची वेणी घालून घ्यायची, जेणेकरून रिअल हेअर आणि एक्सटेन्शन वेगळे दिसणार नाहीत. तुम्हाला फ्रिल एक्सटेन्शन वापरायचे नसतील, तर प्लेनवाले एक्सटेन्शन सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने लावू शकता. मला थोडा मेसी लुक हवा होता, त्याच्यामुळे मी हे वाले वापरलेत. नंतर ही वेणी एंडला रबर बँडने सिक्युअर करून घ्यायची आहे. नेक्स्ट ही वेणी राउंड करून युपिनने फिक्स करून घ्यायची. लूज वाटत असेल तिथे बॉब पिन सुद्धा तुम्ही लावू शकता. फायनल ड्रेससाठी तुमच्या आउटफिटला सूट होईल तसं हेअर ॲक्सेसरीज तुम्ही वापरू शकता. आणि हा झाला तुमचा ट्रेडिशनल बन रेडी. अशा सिंपल टेक्निक्स वापरून तुम्ही सुद्धा घरच्या घरी ब्रायडल बन क्रिएट करू शकता. सेव्ह करा हा व्हिडिओ. लग्न, फंक्शन किंवा फेस्टिव्ह लुकसाठी नक्कीच उपयोगी पडणार.